नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की अर्णवने ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं। त्यामुळे ईश्वरी खूपच दुःखी होते। त्यामुळे तिची आई तिचं सांत्वन करण्यासाठी तिला प्रेमाने जवळ घेते। नंतर एकीकडे आपण पाहतो की आकाश हा अर्णवला म्हणतो की तू पर्सनल मॅनेजमेंटमध्ये एकदम फेल्युअर आहेस। तो अर्णवला म्हणतो की तू असशील बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रेट, पण तू पर्सनल मॅनेजमेंटमध्ये एकदम फेल्युअर आहे। तुला नाती सांभाळता येत नाही, तुला माणसं देखील जोडता येत नाहीत, नाती जोडता येत नाहीत। तर एकीकडे आपण पाहतो की राकेश हा ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नको, मी तुला दुसरी नोकरी शोधून देईल। त्यावर ईश्वरी राकेशला म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे, मी दुसरी नोकरी शोधू शकते। राकेश म्हणतो की मी अनोळखी लोकांची एवढी मदत करतो, तर मी तुला मदत नाही का करणार। त्यावर ईश्वरी म्हणते की मला मदतीची काही गरज नाही। त्यावर राकेश म्हणतो की तू तर माझ्या एवढी जवळची आहेस, आपलं नातं एकदम जवळचं आहे। राकेशच्या अशा बोलण्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागते। दुसरीकडे आपण पाहतो की ईश्वरी अचानक नोकरी सोडून घरी आल्यामुळे ईश्वरीच्या आईला खूपच काळजी वाटते। त्यानंतर ईश्वरीची आई अर्णवला फोन करून विचारते की तुला वेळ आहे का, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुला वेळ असेल तेव्हा तू आमच्या घरी ये। ईश्वरीच्या आईचं बोलणं ऐकून अर्णव देखील विचारात पडतो। तर मंडळी, पुढील येणाऱ्या भागात अर्णव ईश्वरीच्या घरी जाणार का, तसेच तो ईश्वरीला पुन्हा कामावर ठेवणार का, हे पाहणं देखील रंजक असणार आहे। तर मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।